पाठीमागं दिसत होता. इतकं भारी वारं सुटले काय सांगा तुम्हाला आता. आणि पाठीमागं तुम्हाला दिसत सगळे आबाळात आबाळ आहेत का, इतके भयानक मध्ये हे झाले तर अशी यायले थोडी. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी सकाळची सुरुवात सिमेंटानं झाली. ह्या नाही इथलं सिमेंट आहे ते पांडव आलेत बेस्टपैकी. आता आमचं काम सुरू होणार आहे. आता जस्ट 2 मिनिटाखाली होणार आहे. नंतर पांडव आलकडे पलटी मारायलेत बेस्टपैकी. आता यायला द्यायची उचलून. ते चोपड्यानं खाली टाका होय, ते डबा द्यायचा होता. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी पांडवान सिमेंट पण रिचवले आणि आपल्या तिकडं बेस्टपैकी राव. आज तर भयानक तापमान आहे. आपल्याला हे करायचे बांधकाम बेस्टपैकी. कोपऱ्यातलं दिसत असून का नसून दिसत मला नाही माहीत. दिसायरे हे करायचे बेस्टपैकी. हे डायरेक्ट अखंड न्यायचं तिकडं. इकडे चाल सोडायची, इकडे चाल सोडायची, नंतर इकडचं मग बादमध्ये घ्यायचे. बघू आता जसं होईल तसं प्रोसेसनुसार. चलो. आज किती गरम आहे रे हो ना, भयानक आज. 2026 बहुत बुरा जाने वाला है भाई. खरंच ना, असं गरमायला आता तर काय खरंच नाही. पण शर्ट बी मी असं याचं घातलेलं आहे, सुती घातलेलं नाही. कटिंग केली तर कसं वेगळा दिसायला नाही. आणि आम्ही काय करायचं मग सुट्टी का मग काय बघ उन्हाचं हो तसं आहे. बांधले का किती झालेत? 5 झालेत आजच्या. हां बरोबर. पुन्हा मशीन कसं झालं बघ बांधून सुद्धा बाबा. हो ना बरोबर. नाराजी नका वाटत मला. बरोबर. बापा म्हाताऱ्यामध्ये असं झालं काम करून नका वाटते. नाराज काय त्याच्यात बांधले असते. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी माल बी तयार झाला आहे आपला बेस्टपैकी. हे आता काय करायचं, इथे भीत घ्यायची, हे उचलून इकडे टाकायचे आणि इथून डायरेक्ट अशी भीत घ्यायची. आता मला सध्याला लागलं जस्टमध्ये असं भयानक लागलं. हे दिसायला हे काय म्हणते हे इतकं सगळं असं घासले का, हे स्टँडच घासले. खिशात ठेवलं होतं म्हणून असं हात मागे फिरला ते डायरेक्ट असं घासलं अडकलं. हे काय करू बेस्टपैकी एकदा एवढं पिताट घेऊ. माल गेल झाला का टेन्शन नाही राहणार. झालं आहे तसं तर पाणी घेणे प्यारीत पण मग. आणि एवढं करून घेऊ 7 फूट न्यायचं बा ना तिथपर्यंत. तसं तर 3 फूटच घ्यायचं आहे सध्याच्याला. आणि जर समजा पप्पा लवकर आले घ्यायचं ना. आमचा माल संपला होता म्हणून थोडंसं थांबलं बेस्टपैकी. आणि माल पण झाला आहे हे बघा. आणि आता एका बनवत हे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हात पुरून तिथपर्यंत घ्यायचं बरं का. बरोबर. आणि इथं रेती पण नाही पांडव माझ्याशी रेती टाकायला पुन्हा डिपू काढू सपाय काय इटाचा स्टॉक केला परत इथं. इथं परत ही भीत घ्यायची बेस्ट. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी एवढं बांधकाम झालं आहे आपलं गुडापासून ते इथपर्यंत. आणि याचे 2 थर लावलेत बेस्टपैकी. आता काय करू, थोडासा माल संपला आहे आणि आता जाते आपल्याला जेवण करायला. चलो बरं येऊ अक्षरात मग हे बघा कोणी गिनी टाकून ठेवली. बेस्ट जाते जेवण करून येऊ. आमचा रुमाल फेका बरं का. इकडे चालेल रेती बेस्टपैकी. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आपल्याला भाकर पोळी सगळे पक्षी भाजी आवडीची नाही म्हणून आपण हे खायलोत. तेल बरकी बेस्टपैकी सगळं ओकेमध्ये केलं आहे. पाणी पक्षी पाणी घ्यायचं राहिले, पाणी घेतलं पक्षी प्यायला काहीतरी जवळ घ्यायचं राहिले बेस्टपैकी. सगळं धुवायला ठेवलेलं आहे. जर हे टाकू
परत धुवून घेऊन एकदा बेस्ट कार भाजी केलेली कारलं मला जास्त काही आवडत नाही, तरी पण थोडं तोंडी लावायला खाऊ. तर काय घ्यायचं होतं आपलं, पाणी घ्यायचं होतं प्याला. बेस्टपैकी घेऊन जवळ सगळं आणि करू. याच्यात पाणी धुवायचं राहिले ना, ते चपाती त्याच्यात बेस्टपैकी. बघू शकते मित्रांनो, असं परत धुवा लागली मला, धुवा लागली म्हणून तसं काय नाही. आता खाचं म्हणलं धुवाच लागेल का नाही. डायरेक्ट हे पाणी असं असं फेकून द्यायचं बाहेर, गेलं बी नाही ते तिथंच पडलं चौकटीत. कारलं आपल्या आवडीचं नाही तरी पण खायला लागले थोडंफार बेस्टपैकी. काळं वाट नाही, सोपं आहे काय. तेल भुरकी फुरकीच फुरकी. पण अरे एक चुकलं की आपण आपलं हे घ्यायचं राहिलं जवळ तेल. हा एक तेल घेतो मी इथंच. बेस्टपैकी घेतलं तेल. अरे ते तेलच नाही करा होते बरं मस्त. सगळी लावून दिली तरी आणखी तेलच नाही. आता का कॅन्डीतून काढावं लागते काय वांदी सगळं, तर सगळे आता कॅन्डीतून काढू तेल. बघू शकता तर अशी कॅन्डी ही आणि अशी वाचायची याच्यात. जास्त बी काढून घेतलं कारण की ना नंतर आईला नंतर परेशानी नको काढायला काय. तर बघा सगळं जवळ घेतलं बेस्टपैकी घ्या बघा. आणि आता काय करायचे, आता बेस्टपैकी एकदा करून घ्यायचं फाटफाट जेवण. मांडूमाचं जेवण होता आलंय का कसे कोणाला माहिती. दरवेळेस काय नाही काहीतरी उलटला फडा होता, सोयीचं करायचा ती उलट होऊन बसते. चला बेस्टपैकी एकदा जेवण करून घेऊ. सगळं फुटलं हे गुंड गुंड फुटलं गुंड. ते बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आपलं जेवण वगैरे सगळं झाले. 2 मिनिटासाठी नुसतं बाहेर आलं तर इतकं भयानक ऊन लागायला, इतकं भयानक लागायला रूम. आता कसं जर रुमाल बांधल्या म्हणून बरं वाटत नाही. रुमाल जवळ नव्हता का मी आता म्हणलं बाहेर निघण्याचा चुकी. मला एक समजा कामामध्ये ऊन कसं लागत नाही का नाही. आणि आता 2 मिनिटं जसं बाहेर आलं जेवण करून हो कायच करा म्हणलं. आता इतक्या फास्टमध्ये रुमाल बांधला अवघड या उन्हाचं तापमान. आता बघा थांबायचं किती. सूर्य आले आम्हाला टाकायचं आपलं आपलं काम करत आहे. बघू शकतो मित्रांनो एवढं बेस्टपैकी सगळं काम झालं आमचं. इकडे एक चाल इकडे एक चाल इकडे एक चाल 3 चाली म्हणून जर कमी झाले 2 तर जाऊ दे. आता काय पाय बी धुतले ते बघ काही जसं पंजा फाटला म्हणून जसं पांढरे झालेत म्हणून आता पाय धुतलेत सगळेजण बोलायलेत. आणि आता सगळी लेवल झाली बघा. ते तिथला एक पिलर राहिला छोटा अर्ध्या फुटाचा, सॉरी 1 फुटाचा. आणि त्याला एक मग झाली लेवल सगळी बेस्टपैकी. अहो काहीतरी कार करा पाहता ना उभाळ मग.
तर बघू शकता मित्रांनो बेस्ट ऑफ आता सगळा अंधार झाला तुम्हाला पाठीमागं दिसतच आहे. इतकं भारी वारं सुटले काय सांगा तुम्हाला आता. आणि पाठीमागं तुम्हाला दिसत असेल सगळे आबाळच आबाळ आहेत का इतके भयानक मध्ये हे झाले तर अशी यायले थोडी पक्षी आणखी जर 10-15-20 मिनटं जर हवा चालू राहिली कंटिन्यू तर सगळे ते आबाळ इकडे येतात. आणि संध्याकाळी पाऊस सांगितला थोडाफार 12-1 वाजता तर बेस्टपैकी पाऊस बी येईल का सांगतात ना मग येईन का नाही ते नाही म्हणणं बाई पक्षी सांगितलं इतके भयानक आबाळ आहे ते इथून दिसत असेल तुम्हाला हे सगळे इथून इथपर्यंत सगळे आबाळच आबाळ. तर काय करू माहिती काय पाऊस आला तुम्हाला दाखवून मी. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.